नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आता प्रचारासाठी अवघा एक दिवस उरला आहे. गेल्या 8 दिवसात सभा, कॉर्नर बैठका, भेटीगाठींचा पुरता धुराळा उडाला होता. बीडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि MIM यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार विजयसिंह पंडितांसमोर एक मोठं आव्हान उभा केलं. पंडितांनी ऐनवेळी रिपाईचे पप्पू कागदे यांना डावलून प्रेमलता पारवे यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपच्या प्रचारासाठी स्थानिक पातळीवरची यंत्रणा आहेच, मात्र बडे नेतेही मैदानात उतरले आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. प्रचार रॅलीत त्या सहभागी झाल्या. निवडणुकीपासून सुरुवातीला अलिप्त असलेले ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे अचानक निवडणुकीच्या प्रचारात उतरले. भाजपच्या पारड्यात आपले वजन टाकत त्यांनी जाहीर सभा आणि कॉर्नर बैठका घेत प्रचाराचा माहोल बदलून टाकला. प्रचार संपादनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या दिनांक 1 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपसाठी दिग्गजांनी प्रतिष्ठा देखील पणाला लावल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठीही अजित पवार एकदा नाही तर 2 वेळा बीडमध्ये आले. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एकतर ते बीडचे पालकमंत्री आहेत आणि दुसरं म्हणजे योगेश क्षीरसागरांनी त्यांना ऐनवेळी दिलेला झटका त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. म्हणूनच त्यांनी थेट घराणेशाही संपवा असं आव्हानच बीडकरांना केलं आहे. तर आमदार सना मलिक यांच्या देखील बीडमध्ये सभा झाल्या. MIMच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील हे बीडमध्ये येऊन गेले. एकीकडे हे सगळं होत असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी कोणीच बडा नेता बीडकडे फिरकला नसल्यानं याची जोरदार चर्चा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. अगदी खासदार बजरंग सोनवणेही बीडमध्ये आले नाहीत. त्यांनी आपली सगळी ताकद परळीत लावली आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे एकटेच बीडमध्ये कमळ आणि घड्याळाशी झुंज देताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचा एकही स्टार प्रचारक बीडकडे फिरकला नाही. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांचा वन मॅन शो सध्या बीडमध्ये सुरू आहे. कमळ आणि तुतारी यांच्यातच विजयासाठीची लक्षवेधी लढत होईल अशी चर्चा बीडच्या मतदारामध्ये ऐकायला मिळते. तर उद्या देवेंद्र फडणवीस यांची सभा बीडमध्ये आहे. यापूर्वी 2 सभा अजित पवारांच्या बीडमध्ये झाल्या. अजित पवारांनी थेट घराणेशाही संपवा असं आव्हान बीडकरांना केलं. त्यामुळे आता उद्याच्या सभेमध्ये नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर प्रचार संपण्या अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कोणता बडा नेता संदीप क्षीरसागरांच्या साथीला बीडमध्ये येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.